एवढ्यात तरी तिचं औषधाचे झालं तरी बरं होईल. काय रे म्हाताऱ्या, काय चालवलं तू? प्लास्टिक घेतलंय. प्लास्टिक बाटले बाटल्यात ना? बाटल्याचे काही नाही ना? नाही, काही नाही बाईसाहेब याच्यामध्ये. नाही, काही नाही. हात खराब केले मी माझे उगाच. माझी चैन हरवली, माझी चैन सापडा ना. मला वाटलं तूच घेतली. नाही, मी कशाला घेऊ तुमची चेन? बघा तुमची असली तर तुम्ही घेऊन टाका. हात घालू का मी? नाही, याच्यात नाही. सापडली तर देऊन ये मला घरी. हो, सापडली तर, पण मी नाही घेतली तुमची चेन. असं रडकुट तोंड नाही करायचं माझ्यासमोर. मला अजिबात नाही आवडत असं. शी, तुमच्यासारखी घाण इथेच बरी. देवा, काय अशी अवस्था आणली रे माझ्यावर. बर चल लवकर. तेवढं निवड दाखवून आलो का, मला परत कामाला जायचंय रे, उशीर होतो ना. हा चल, हळूच ये दामानी. अरे तात्या, हा, अरे तात्या, काय अवस्था? पिशवीत काय आहे गोणीत? काय आता वेळ आल्यावर काही करावं लागत. भांगर धंदा चालू केला का काय? तर काय परिस्थितीच ती आली आता माझ्यावर. काय झालं काय नेमकं? तुमचं तर लय चांगलं आहे. बायको आजारी आहे, लय दुखतय तिचं. शेवटची घटका आली तिच्यावर. मुलगा गेला तर ते परत आलाच नाही. कुठे काय कसं आहे काही माहिती नाही. आता माझं वय झालंय, कसं जगावं कसं मरावं काहीच कळत नाही मला. 3 दिवस झाले तिच्या पोटात आणण्याचा कण नाही. काय करावं काही समजतच नाही मला. औषध तरी कसं काम करीन? कोणाला भाकरी मागायला गेलो, नाही ते बोलतो. त्यापेक्षा हे भंगार गोळा करून एक टाइमच तिचं औषधाचं तरी काम होईल. काय रे तात्या, काय दिवस होते तुझे. सगळं मुलाच्या शिक्षणाकरता घातलं आणि आता उरलेलं बायकोच्या दवाखान्यात घातलं. आता मला सांग बरं, काय राहिलं तुझ्याजवळ? अरे एवढं चांगलं असून एवढा मुलगा शिकवला, बाहेर देशात नोकरीला लावला, आणि तुझ्यावर काय वेळ आली भंगार वेचायची. आणि त्याच्यासाठी जमिनीचा तुकडा पण नाही ठेवला तू. सगळ्याच्याच घरी अवस्था आहे ती म्हणायला. आमच्यावर बी उद्या तेच दिवस येतील. म्हातारपणी ना कोणीच कोणाचं नसतं. आणि एवढे आलो होण्यापेक्षा असं वाटतं ना मेलेलं बरं. खरंय तुझं, खरंय, बिलकुल खरंय. कारण ही माझ्या समोरची परिस्थिती एकदम. जगू तरी कोणाच्या जीवावर जगू? तू तरी सांग अक्षय मला. अरे तमाशासारखा खेळ झाला रे माझ्या जीवनाचा. काय दिवस आलेत बाई यांच्यावर. आता आम्ही ना गाईला द्यायला चाललो होतो निवत, पण म्हणतात ना तुम्ही म्हातारीला भाकर नाही, भाकर नाही आणि गोळ्या औषध द्या म्हातारीला. लई नका काळजी करू. हा आता कसं आहे, आज तुमची बारी उद्या आमची बारी. आता काय पुढे चालून लेकर कशा निघात. आपण तर मस्त त्याच्यासाठी कष्ट करतो. हा बायकोच्या नादाने पुढे त्यांच्या काय होतं ते काय बघत नाहीत आई बापाला अजिबात. म्हातारपणी कमीत कमी लक्ष द्यावा ना. भाकर एवढी भाकर चारा म्हातारीला आणि गोळ्या औषधं द्या. आता आम्ही चाललो होतो गाईला चाराव म्हणलं तुकडा. खूप उपकार होते ना तुमचे. अहो 3 दिवस झाले हो. बर काय नाही ना, आता नका रडत बसू. एवढी चारा चारा म्हातारीला आणि गोळ्या औषधं द्या, आहे की नाही? कोण नसतं शेवटला. हा नवरा बायको शेवटपर्यंत राहते. बरं आता येऊ का? हो चाल. चला चला आता घरी.
तेवढाच एक अन्नाचा कण तरी तिच्या पोटात जाईल. घरी जातो. दादा किती झाले दादा? बाटली 110 रुपयाची. अहो बाबा 110ची बाटली आहे. 20 रुपयात कसं काही येईन औषध? कोणी येईन कधी औषध मागण असं 10-20 रुपयात औषध कसं देता येते ना? मग सांगा ना तुम्ही. तिथे 110ची बाटली आहे. पैसे घेऊन या सगळे आणि नंतर औषध घेऊन जा. त्याला पैसे तेवढे एवढे कमी याच्यात भेटणार नाही. ही धारा तुमची चिठ्ठी पैसे तसं नाही जमणार. काही पैसे उद्याच्याला देतो. आता एवढेच 20 रुपये आहेत माझ्याकडे. माझ्या बायकोचं लय दुखतंय. मरणाच्या दारात येते. औषध जर नाही दिलं तर ती मरण होत. तुमच्या पाया पडतो. काहीतरी मदत करा. देव तुम्हाला लय देईन. वाटलं तर मी तुमच्या तिथं 2 दिवस काम करीन, पण माझ्या बायकोला औषध द्या. बाबा काय झालंय? कमून रडता? बायको माझी मरणाच्या दारात आहे. या औषधाची तिला खूप गरज आहे. 20 रुपये आहेत माझ्याकडे. बरं दे, बाकीचे पैसे मी देतो. दे बाटली दे, मी देतो पैसे. जा. हा धर बाबा तू औषधाचे पैसे. जाऊ दे, राहू दे ना. आता गरीबाला माझ्यातर्फे राहू दे. आता तुम्ही नका देऊ पैसे. काय अवस्था आहे राहू त्याची भयानक. बरं जाऊ दे, तुला कोणी देईन देऊ कुठं बी देईन. जाऊ दे, राहू दे. बरं जाऊ का? हा जाऊ दे. अयो 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 आई ग देवा, वाचव रे मला. अयो मरते का काय आता? बरं आहे का ग? हा? नाही बरं, पोटात लय दुखतंय. थांब, पाणी घे. फॉरेस्ट झालं का कॉन्टॅक्ट? त्याला बोलून घ्या. मी नाही जगत. मला लय यातना होत्यात. लय लय. अगं तुझी तर काय चुकी? 3 दिवस झाले पोटात अन्नाचं कण नाही ग तुझ्या. अगं कोणाला गावात मागायला गेलं तर लोक तडा तडा बोलू राहिले मला. एवढ्या मोठ्या नोकरीला पोरग लावलंय. लोक म्हणतात इकडे मागायला आलाय का? आणि त्याचा फोन पण लागत नाही ग. आता बघू तुम्ही मेडिकल मध्ये कुठं काय गोळ्या औषध जर भेटले तर गोळ्या औषध आणतो मी, काहीतरी करतो. आणि चोखटभर भाकर भेटली तर ते पण बघतो ग. अगं अमृता, मला माफ कर ग. मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही ग. अगं
ज्याच्या भरवशावर बसलो तेच निघून गेला ग. अगं काबड कष्ट केलं, रात्र दिवस एक केला, पण पोटचं पोरग निघून गेलं. काय करू मी? बरं तू थांब आता इथं, मी बघतो जरा, डॉक्टरकडे पण जातो आणि भाकरीचं पण बघतो तुझ्यासाठी. रडू नको, जीवाला त्रास करून घेऊ नको. अगं तुझं ऑपरेशन पण केलं असतं ग, पण होती ती जमीन सुद्धा पोराच्या शिक्षणाला घातली ग. आलोच मी, तू थांब. तुला लय कस तरी होत आहे ग. मी डॉक्टर कडून जाऊन येतो. डॉक्टर जर असला तर त्याला घेऊन येतो मी ग. आलो मी. थोडं दम काढ जरा. लवकर या. आलो मी, आलो. नाही सगळं तुम्ही मला काय कर नाही द्या. अमृता, हे अमृता, अगं ऐक, औषधाचं झालं. अगं ऐक ना, मान उचल. अगं तुझ्यासाठी गावातून भाकर आणली ग. दर दर आकर आ आ आ खा. अगं खा, खा ना. अगं खा, खा. अगं अगं खा ना. अगं अगं खा ना ग. अगं भाकर खा म्हणतोय मी. आकर आ आकर आ आकर ना. थांब, तुला औषध देतो ग. औषध आकर के अमृता, ए अमृता, ए अमृता, अमृता. अगं का मला एकट्याला सोडून गेली ग. अगं असं काय केलं? अगं चितापणी मी तुला उपाशी मारलं ग. अगं माझ्यासाठी तुला भाकर नाही मिळाली ग. अगं पैशाने आणि भाकरीने जीव घेतला का तुझा? आता कोणासाठी भीक मागू मी? अगं तुझं तळतळाट लागेल का मला?
अन्न अन्न म्हणून मरायची वेळ आली का आपल्यावर? तू मेली सुखी झाली का? अगं माझं काय मला कोण देईन आणून ग? तुझ्यासारखीच माझी अवस्था होईल ग. अगं अमृता, तू मेल्यावर तुला मी जाळीन. अगं पण मी मेल्यावर मला कोण जाळीन? अगं तीच वेळ माझ्यावर आली का? अगं असं काय पाप केलं मी? अरे देवा, एवढं चांगलं वागून आमच्यावर अशी काय वेळ आणली रे? अरे फक्त भाकरीसाठी जीव गेला रे. अरे 3 लोकांच्या दारात हिंडलो रे मी. अरे 1 रुपयासाठी लोकांच्या पायात सुद्धा पडलो रे. कोणी 1 रुपया सुद्धा नाही दिला. माझी बायको भाकरी वाचून मेली रे. काय झालं तात्या? काय झालं होतं रे? काय झालं? जेवायचं तीच झालं. काय झालं? गेली शेवटी ती. अरे अमृता मला सोडून गेली रे. लय वाईट झालं पण आता नका रडू. ऐक ना अक्षय, मडदारात एवढ्या वेळेस मला मदत करे. अरे काहीतरी तिची विल्हेवाट लावा लागत रे. आयुष्यभर मी तुझी चाकरी करीन, तुझे काम सांगशील ते काम करीन रे मी. अहो नका रडू असं. एवढ्या वेळेस मला मदत कर. अहो मी करणारच आहे मदत. रडू नका. रडू आता नका. झाले गेले करू तर आपण, गोष्टी करू. झाल्या. तुम्ही नका टेन्शन घेऊ, करू आपण त्यांचं. अरे ती तर मेली, तिला जाळायला कोणतरी मदत करा रे. पोरग तर काही येणार नाही आता. जिथं पण इथं आला नाही. आता मेल्यावर काय करणार आहे त्यो? भाकरी वाचून मेली रे माझी बायको, भाकरी वाचून. असे दिवस कोणावरच यावं नाही रे. हे अक्षा, मी तुझ्या पाया पडतो रे, माझ्या बायकोला जाळा रे. अहो नका रडू तुम्ही. रडू नका, रडू नका. तिचा मुलगा म्हणून तिला पाणी पाहिजे रे. तुला पुण्य लागेल तिचं. गप्प बसा, नका रडू. तात्या नका रडू, नका रडू तात्या. करतो तर आम्ही सगळं. तुम्ही घाबरू नका, आम्ही सगळी व्यवस्था करतो. ऐका, जे होऊ नये ते घडलं. आता रडून काय मेलेला माणूस मागे येणार आहे का? अहो तुम्ही त्या टायमाला म्हणले आम्हाला बायको उपाशी. अहो इथून मागच म्हणायचं ना. आम्ही आमच्याकडे जे आहे ते दिलं असतं तुम्हाला ते. केलं असतं ना आम्ही त्यांचं. फार खाण्यापिण्या वाचून मेली ना बिचारी. आणि आज अन्नाचा कलंक लागला बिचारीला. भाकर 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 भाकरी वाचून जीव गेला. नका रडू. आम्ही सगळी माहितीची व्यवस्था करतो. तुम्ही व्हा पुढं, आम्ही आलो. येत होतो आम्ही, सगळी सोय करून येतो. तुम्ही जाऊन थांबा तिथं. हा. 4 लोकांना पण सांगत होत ना. मी सांगतो सगळ्यांना. मी लावतो सगळीकडे पण. या तुम्ही. या तुम्ही. या आम्ही तुम्ही, आम्ही करतो व्यवस्था आणि सांगतो. जरा शेजाऱ्या पाजाऱ्यांना पण जमा करतो. हे अरे बाबा, तेवढं माहितीच तेवढं करावी वाट. करतो आम्ही. करतो तुम्ही व्हा आम्ही, पुढं. तुम्ही व्हा पुढं, आम्ही येतो. काय लेकरा बाळांना नोकरी लावून शिकून हाय का काही फायदा? हा, आज म्हातारी मेली तर पाणी पाजायला कोण नाही तिथं. बरे आता कसं करायचं आपण? आता कसं म्हणजे आपल्याला काहीतरी करावंच लागल ना. मी काय म्हणतो, गेले तर जाऊ दे 10-5 हजार रुपये. लोक अन्नदान करतात.
आपण विचारा कोण आहे त्यांना माहितीचं करून टाकू करू सगळं. करू करू आपण करू त्यांचं आता. पाणी बी मीच पाजतो. तशी बी मला आई वडील नाहीत ना, करतो मी सगळं. करू. आणि त्यांना बी बापाने सांभाळ. कोणी त्यांच्या मागं पुढे पोरग तर विदेशी आलं सुद्धा नाही. त्या बाळकाला लाज वाटली पाहिजे होती ना. बघा ना, अन्न पाण्यासाठी मेली ना बाई, भाकर भाकर म्हणून मेली. आहो कमीत कमी शेजाऱ्याला एक फोन तर करायचा ना, त्याने कोणाचा तरी नंबर असतेच ना त्याच्याकडे. नालाय की हलकट येते. त्याला एवढी काळजी असते ना, एवढ्या सगळ्या गोष्टी घडूनच नसते दिल्या तिने. बरोबर आहे. तुला पहिली गोष्ट सांगू का, ज्याला आईबाप नाही ना त्यालाच आईबापाची किंमत कळते. ज्याला आहे ना त्यांना मरेपर्यंत किंमत कळत नाही. आणि त्याला तसं बी याला बी कळणार नाही. जाऊ दे मरे बोलून काय. चला तुम्ही ते लोक बघा ना, आपण करून देऊ ते माहितीचं काहीतरी. आणि तुम्हाला शर्ट आण. काय करावं यांना, असली जगतीत तरी कायला काय माहिती. चला मी त्या बायांना बोली. रोड नका, रोड नका. आणि अवघड झालं. ती भाकर बी खाल्ली नाही बाई. भाकर तशी दिसते हो. अगं हातात भाकर आहे पण मुखात गेली नाही. जायचं अवघड परिस्थिती झाली. बस आता ऐका, आता गेलेला माणूस येते का परत. तुम्ही नका काळजी करू. हायत आम्ही आता करू तर आम्ही हा. सगळं. तुम्ही नका काळजी करू आता. मी केलंय पोरांना फोन, लोकांना बी सांगितलंय. येते ना सगळं व्यवस्थित करून घेऊ. रडत बसू नका. असं रडत बसून काय होणार आहे. हा गेलेला बघा ना, माणूस किती येतो. अवघड झालं. हातात भाकर पण मुखात नाही गेली. बाई भाकरीसाठी मिली. परिस्थिती त्यांच्यावर तशी आणली त्यांच्या मुलांनी. असं कोणचं पाप केलं होतं मी. अहो नका रडू आता. झाल्या गेल्या गोष्टी आता वाईट झाल्यात, पण आता काय रडून होणार आहे काय. आता रडून काय होणार आहे. त्याला ते कळायला पाहिजे होतं ना. असं कोणचं पाप केलं होतं मी, ती फेडायची वेळ आली मला. त्या भाडकावच्या हवाली करून दिलं सगळं. त्याला आहे ना आमचा तळतळाट नक्की लागणार. जी आई भुकेपायी मेली ना, तो तळतळाट त्याला नक्कीच लागणार. आणि कोणत्याच आई बापानी जी प्रॉपर्टी पोराच्या नावावर तरी कधीच करून द्यावा नाही. आणि जी मी भोगलंय ना, ते तुम्ही भोगू नका बाळांनो. हो तात्या, तेव्हाच तुम्हाला अक्कल पाहिजे होती. आणि जेवढा शिकवलं तेवढा ठीक होता ना. आणि घर घ्यायला बी तुम्ही वावर विकून पैसे दिलेत त्याला. स्वतः या खाळपटात राहतात ना, त्याला दरवाजे ना, खिडक्या ना, दार. हा आणि ते काय झालंय माहिती का, अर्ध्यावरती खेळ मांडल्यासारखं झालंय तुमचं. चला उठा, माहितीच तयार करू. इथं बसून काय होणार नाही. चला पाणी बी नीट होते. मी बी चला चला चला.